नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक अतिशय छान रेसिपी बघणार आहोत, पाचक मुखवास। कारण ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे आणि आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून आपण ही बनवणार आहोत, त्यामुळे सगळेजणांना करता येईल अशी आहे ही रेसिपी। तर यासाठी काही आपल्याला साहित्य लागणार आहे। तर सगळ्यात आधी 1 वाटी धना डाळ घेतली आहे मी, त्यानंतर 1 वाटी जवस। हे सगळे घटक आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, त्यामुळे मी या घटकांचा समावेश केला आहे। सफेद तीळ, बडीशोप, आणि 2 चमचे ओवा। ओवा तर किती गुणकारी आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, त्याचे खूप सारे फायदे आहेत, ते आपण बघणारच आहोत पुढे। आता कढई तापवून घेतली आहे मी। बऱ्यापैकी तापल्यानंतर कमी गॅसवर आपल्याला हे सगळं भाजवून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी मी बडीशोप भाजत आहे। मंद गॅसवरच आपल्याला हे सगळं भाजायचं आहे, म्हणजे ते नीट भाजलं जातं। बडीशोपचे खूप सारे फायदे आहेत। आपल्याला चयापचय सुधारण्यास बडीशोप मदत करते। हिमोग्लोबिन आणि डोळ्यांची दृष्टी आपली बडीशोप वाढवण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तर बडीशोपचा अतिशय उपयोग होतो। अशा प्रकारे बडीशोप आपली भाजून झालेली आहे। ही आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ, म्हणजे जेणेकरून नंतर आपल्याला हे सगळं भाजून नंतर मिक्स करायचं आहे। त्यानंतर धना डाळसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे। धना डाळसुद्धा पचनशक्ती आपली सुधारते आणि धना डाळमुळे आपल्याला झोपसुद्धा चांगली लागते। धना डाळमुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते, त्यामुळे याचा उपयोग मी केला आहे। आणि धना डाळमुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आपली वाढते, त्यामुळे धना डाळचा या मुखवासमध्ये मी वापर केलेला आहे। अशा प्रकारे आपली भाजून झाल्यानंतर ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण भाजणार आहोत सफेद तीळ, सफेद तिळाचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत आपल्याला, कारण सफेद तीळ आपल्याला खूप सारी एनर्जी देतात। आपल्याला माहीतच असेल, आपण थंडीमध्ये सुद्धा या तिळाचे लाडूसुद्धा बनवतो। शरीरासाठी अतिशय लाभदायक आहेत हे। याने दातसुद्धा मजबूत होतात लहान मुलांचे, आणि मेटाबॉलिझम आपलं वाढवतं, ब्लड प्रेशर आपलं सामान्य ठेवतं, आणि मूळव्याध जर कोणाला असेल तर त्या समस्येपासून सुटका करण्यास सफेद तीळ मदत करतं। आता ओवाही असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ओवा तर अतिशय गुणकारी आहे। ओवा आपल्याला पचनास मदत करतं आणि आपलं वजनसुद्धा नियंत्रित ठेवण्यास, वजन आटोक्यात आणण्यास ओव्याची मदत होते। आणि सांधेदुखीवर सुद्धा ओवा प्रभावी आहे, म्हणून ओवाही आपल्याला अशाच पद्धतीने भाजून मिक्स करायचा आहे। त्यानंतर आपण भाजणार आहोत जवस। जवस हा प्रकार बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण हा अतिशय आरोग्यासाठी उपयुक्त असलेला पदार्थ आहे। यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन व कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते। स्त्रियांची जी हार्मोनची पातळी असते ती योग्य ठेवण्यास जवस मदत करतं, आणि आपली जी त्वचा आहे ती तजेलदार दिसण्यासाठी सुद्धा जवसाचा उपयोग होतो।
त्यामुळे जवसाचा तर आपण यात नक्कीच समावेश केला पाहिजे. आणि हे सगळ्या पदार्थांचा आपण यासाठी समावेश केला आहे की जेणेकरून आपले आरोग्यही सुधारेल आणि आपल्याला चवीलासुद्धा ते छान लागतं. आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे. पूर्णतः थंड होऊ द्यायचं आहे, कारण यात थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर मग ते नंतर खराब होतं. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच ते तुम्ही डब्यामध्ये भरू शकता. अशा प्रकारे आपला पाचक मुखवास रेडी आहे. अतिशय सोपी आणि आरोग्यास लाभदायक असणारी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. त्याआधी तुम्हाला सगळ्यांना मला एक रिक्वेस्ट करायची आहे, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. मी माझ्या चॅनलवर अशाच नवीन रेसिपी रोज घेऊन येत असते. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.